हे थट्टा चालली अध्यक्ष महोदय. हे काहीतरी हे खरे नाही, ते खरे नाही. का खरे नाही? 4,000 रुपये सोयाबीन भाव खरेदी केला जात नाही. आमचे डोळे फुटलेत. खोटं काय सांगताय? दिशाभूल का करताय? अरे हळूच बोलतो. ज्याचा आत्मा तो दुखतो ना त्याला करते. तुम्ही अजून सिमेंटच्या बिल्डिंग मध्ये आहे. आम्ही शेतीवर जातो, आम्हाला माहित आहे. काय तुम्ही गमत करू नका. पूर्ण शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचाच प्रकार दिसतोय सरकार या उत्तरातून. पण शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्यायच्या नाहीत. ज्या वस्तुस्थिती आहे ती मांडायची नाही, लपवायची. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयाकडून या प्रश्नाच्या उत्तराला शेतकऱ्यांना दिलासा देणारं उत्तर अपेक्षित होतं. अध्यक्ष महोदय, काय काय उत्तर दिलं? अहो तुम्ही जरा डोळे उघडे बघा, जाऊन बघा व्यापारी काय करतायत. आणि तुम्ही सीसीआय 21 क्विंटल हेक्टरी खरेदी होत होता. किती क्विंटल आलाय? पूर्वी तर 10 क्विंटल होता, आता 15 क्विंटल केला हेक्टरी कापूस सीसीआयनी. आणि अध्यक्ष महोदय, लांब धाग्याचा कापूसच घेतात, तो रिजेक्ट करून फेकून देतात. आलेल्या 50 गाड्यापैकी 40 गाड्या वापस केल्या जात आहेत. जरा माहिती घ्या. अरे हळूच बोलतो. ज्याचा आत्मा तो दुखतो ना त्याला करते. तुम्ही अजून सिमेंटच्या बिल्डिंग मध्ये आहे. आम्ही शेतीवर जातो, आम्हाला माहित आहे. काय तुम्ही गमत करू नका. भावना समजून घ्या. योगेश साहेब, हे थट्टा चालली अध्यक्ष महोदय. अरे 15 क्विंटल कापूस तुम्ही सीसीआय खरेदी करते, त्यामध्ये बदल करता आला नसता. 21 क्विंटल होती पूर्वी की नाही? मंत्री महोदयांनी सांगावं. 15 क्विंटल का केली? मनामध्ये आरडाओरड केली. आणि विशेष म्हणजे अध्यक्ष महोदय, यामध्ये षडयंत्र काय? जो कापूस निर्यातीवर हे 0% पहिले 12% होता, आता 0%वर आणला. म्हणजेच परदेशातून मोठ्या प्रमाणात कापूस भारतात येईल, मोठ्या प्रमाणात. आणि इथे कापसाचे भाव पाडण्याचं षडयंत्र आहे. का गरज होती? जे 12% निर्यात शुल्क होती, आपल्या आयात शुल्क होती, सॉरी, ती कमी करण्याची गरज काय होती? जुन्यावर आज का आणलं अध्यक्ष महोदय? याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यायला नको? पाठपुरावा करायला नको? उद्या इथले कापसाचे भाव पडणार नाहीत. माझा स्पेसिफिक प्रश्न असा अध्यक्ष महोदय, मला मी मंत्री तुमच्या उपस्थितीमध्ये सांगतो, ह्या मंत्री महोदयांना आणि यांच्याबरोबर पुन्हा 3-4 सत्ताधारी आणि 3-4 विरोधी पक्षाच्या आमदारांना घेऊन चला कुठल्या खरेदी केंद्रावर. आपण आदेश द्या तिथून. आणि वस्तुस्थिती आल्यानंतर सरकारचे डोळे उघडतील. हे काहीतरी हे खरे नाही, ते खरे नाही. का खरे नाही? 4,000 रुपये सोयाबीन भाव खरेदी केला जात नाही. आमचे डोळे फुटलेत. खोटं काय सांगताय? दिशाभूल का करताय? म्हणून माझी विनंती आहे आपल्याला अध्यक्ष महोदय, हात जोडून विनंती आहे. मी म्हटल्याप्रमाणे आजच्या संध्याकाळी जरा चला म्हणा खरेदी केंद्रावर. काय शेतकरी काय परिस्थिती आहे ती. आणि केवळ ज्या सीसीआयनी खरेदी करताना ज्या अटी घातल्यात ना त्या वाचानं जरा ध्यानपत्र. त्या खरेदीप्रमाणे त्या कापसाची खरेदी होते काय आणि किती टक्के शेतकरी खरेदी करतो, शेतकऱ्यांचा माल घेतला जात आहे. उघड इथे फसवणूक आहे. आणि तरी पण तुम्ही त्याला उत्तर देत नाही. समोर तुम्ही म्हणा ना की ठीक आहे, यामध्ये आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहू, थोडासा तरी दिलासा द्या. अरे 21% करणार का? पहिला प्रश्न. कापसाची खरेदी प्रति क्विंटल पूर्वी होती, सीसीआय खरेदी करत होता, ते 21 क्विंटल करणार का? हा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि नाही 21च खरी, आता ते 30 म्हणलं तर पुन्हा ते घेतली अध्यक्ष महोदय. पण आम्ही किमान ते करणार का? याचा पहिला प्रश्नाचं उत्तर अध्यक्ष महोदय. दुसरा, सोयाबीनचे केंद्र खरेदी केले म्हणून सांगताय तुम्ही. सरसट लूट चालली, सरसकट. आणि त्यावर मोठ्या प्रमाणात उद्योगपती भरून भरून सोयाबीन भारतात आणतायत. हा भाव जर आता खरेदी झाला नाही तर महिन्याभरामध्ये सोयाबीन 3,000वर येईल. लिहून ठेवा, 3,000वर येईल. आणि त्या श्रापामुळं तुमचे जे सगळं आहे ना ते उद्ध्वस्त होईल. इतका पाप घेण्याचं काम सुरू झालं अध्यक्ष महोदय. म्हणून सोयाबीन केंद्र पुरेशी खरेदी करत असताना तुम्ही हमीभाव सांगितला ना 5,600 रुपये, कुठल्या 5,300 रुपये. कुठे कुठे साहेब एक सांगावं, तुम्ही मंत्री महोदयांना आमच्या बरोबर पाठवा. आम्ही छातीवर हात ठेवून सांगतो,
कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5,300 रुपयांनी खरेदी केलाय आम्हाला दाखवा जरा. वस्तुस्थिती तर लक्षात घ्या. तुमचे तोंड काय भाजले होते काय इतक्या वेळ बोलत असताना? मला बसून बोलताय माझ्याकडे काय कशाला वेळ घालवायचा? माझ्याकडे सोडून द्या ना. मी रेकॉर्डवर घेतलं नाहीये. मला अजिबात माझा स्वभाव आहे. तुम्ही माझ्याकडे 30 वर्ष झाले आम्ही काही काम करतो. काल या ठिकाणी प्रश्न म्हणून सांगावा, भावना समजल्या पाहिजेत. या ठिकाणी अध्यक्ष महोदय, हे मंत्री महोदयांनी प्रश्नाला उत्तर देत असताना माझी पहिला प्रश्न मी विचारला, विषय महत्वाचा आहे, जरा पहिला प्रश्न विचारला. मी पुन्हा विचारतोय की कापसाची जे काही सीसीआयची मर्यादा आहे ती वाढवून मिळेल का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, आयातीवर 0% आयात कर केलेला आहे 12%वरून, तो कमी करण्यासाठी राज्य सरकार काय प्रयत्न करेल? हा दुसरा प्रश्न. वाढवण्यासाठी काय प्रयत्न करेल? हा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय. आणि तिसरा प्रश्न महत्वाचा की सोयाबीनच्या जे केंद्रावर सोयाबीन आल्यानंतर मी तुम्हाला यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पूर्णतः अनेक ठिकाणी खराब झाला, काही ठिकाणी सोयाबीनची क्वालिटी खराब झाली. मी तुम्हाला मंत्री महोदय या सभागृहामध्ये सांगतोय आणि इमारतीद्वारे सांगतोय, अध्यक्ष महोदय 70% सोयाबीन वापस केला जात आहे. 70% घेतलाच जात नाही. रडतायत जरा. तुमच्या डोळ्यात मध्ये तरी थोडी तरी असो येऊ द्या त्यांच्या भावना समजून. एकीकडे असा उद्ध्वस्त झालाय म्हणून सरसकट सोयाबीन हमी भावानं खरेदी होण्यासाठी सरकार काय उपाययोजना करेल हे सुद्धा उत्तर आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय. हे 3 प्रश्न माझे आहेत आणि 4था प्रश्न विचारण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी द्यावी अशी आपल्याला विनंती. विजय वडेट्टीवार साहेबांनी या बसा तुम्ही बसा प्रश्नाच्या उत्तरावरच आक्षेप घेतलेला. अध्यक्ष महाराज, तुम्ही हा प्रश्न वाचा. म्हणजे तुम्हाला नाना भाऊ 29 मिनिटं या प्रश्नावरती आपण बोललो, अजून किती करणार? और 8 शेतकरी आत्महत्या करतात. 3 वाजता बैठक लावली आहे. शेतकरी आत्महत्या करतात आहेत या सरकारच्या धोरणामुळे. मला प्रश्न वाचा. मी अध्यक्ष महाराज यांनी जो प्रश्न इथं दिलेला आहे, पहिल्याच प्रश्नामध्ये राज्यात विशेषतः जालना, कोल्हापूर, अमरावती, लातूर, अकोला, नागपूर, नांदेड, चंद्रपूर या शासकीय हमीभावाने सोयाबीन खरेदी प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्यामुळे बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विकावं लागले असून चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कपासीचे नुकसान झाल्याने शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याचे माहे ऑक्टोबर 2025 मध्ये निदर्शनास आले. खरे आहे का? अध्यक्ष महाराज यांनी उत्तरात काय दिलं हे खरे नाही. अध्यक्ष महाराज, सत्ता पक्षाच्याही आमदारांनी हेच मुद्दे उपस्थित केले. अध्यक्ष महाराज, हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा रोज शेतकरी 8 शेतकरी या महाराष्ट्रात आत्महत्या करता. हे आपल्या रस्त्यासाठी भूषणावं नाही. हे भूषणावं याचा राजकारण करता येणार नाही. अध्यक्ष महाराज, आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा अध्यक्ष महाराज, हे सरकार बोथळ झालं असेल, हे सरकार बोथळ झालं असेल, पण याला तुम्हाला सूचना द्या म्हणून हा प्रश्न राखून ठेवा. राखून ठेवा याला उत्तर. बसा खालती बसा. या प्रश्नावरती आपण अर्धा तास चर्चा केलेली आहे. मला सभागृहात तुम्ही नाही आता असं चालणार नाही. या संदर्भात 3 वाजता माझ्या दालनात मी बैठक लावत आहे. ज्या सदस्यांना आपलं मत मांडायचं असेल त्यांनी 3 वाजता माझ्या दालनात येऊन या बैठकीत सहभाग घ्यावा. महोदय, तर माननीय अध्यक्ष महोदयाने रुलिंग दिलं आहे. शेवटी प्रश्न राखून ठेवून थोडे त्यातनं काही मार्ग निघणार आहे. ते स्वतः त्याच्यावर बैठक घेत आहेत त्याच्यावर. आणि हा काही विषय आमच्याकरता राजकारणाचा नाही आहे. त्यांच्याकडे बैठक करू, अजून काय असेल ते करू, त्यातनं मार्ग काढू. चला नाना भाऊ. असं आहे नाना भाऊ, सभागृहातल्या उत्तराने प्रत्येकाचं समाधान होईल असं नाही आहे. आणि काही लोकांनी समाधान करूनच घ्यायचं नाही ठरवलं तर काय करता येईल. त्यामुळे मुळामध्ये नाही तंबी द्यायची गरज नाही आहे. त्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. तथापि ऐका नाना भाऊ, अशा प्रकारचा विषय हा प्रश्नोत्तराच्या तासात त्याचा निर्णय होऊच शकत नाही. कसा होऊ शकेल? म्हणून अध्यक्षांनी स्वतः पुढाकार घेतला आणि अध्यक्षांनी या ठिकाणी स्वतः जर सांगितलेलं आहे की मी बैठक घेतो, तर मग आपण त्या बैठकीत विषय मांडून ते विषय पार करून घेतले पाहिजे.